आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 150वी जयंती। बहुजनांचा पालनकर्ता, दलितांचा आश्रयदाता, महात्मा फुलेंचा विचाराचा महामेरू, भारतात देशात बहुजन हिताय बहुजन सुखाय या महामंत्राचा जप करता, आरक्षणाचा जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा। छत्रपती राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूर, 26 जून 1874 ते 6 मे 1922। महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाज सुधारक, प्राथमिक शिक्षण, जातीभेद निवारण, अस्पृश्यता निवारण इत्यादी सुधारणांचे पुरस्कर्ते। त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगी घराण्यात या दाम्पत्याच्या पोटी झाला। त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव। चौथ्या शिवाजीच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले। तो दिवस होता 17 मार्च 1884। राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले। सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांच्यासारखे गुरु त्यांना मिळाले। विद्यार्थी दशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र इत्यादी विषयाचा अभ्यास केला। त्यांना राज्याधिकार 2 एप्रिल 1894 प्राप्त झाला। तत्पूर्वी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला। 1891 त्यांना राजाराम व शिवाजी हे 2 मुलगे आणि राधाबाई, अक्कासाहेब व आऊबाई या 2 कन्या झाल्या। त्यांनी प्रशासन यंत्रणेची पुनर्रचना करून भास्करराव जाधव, दाजीराव विचारे, आबलट्टे यांसारख्या बहुजन समाजातील कर्तबगार व गुणी व्यक्तींना अधिकारावर नेमण्यास सुरुवात केली। 1897-98 साली प्रथम दुष्काळ व नंतर प्लेग अशी संकटे कोसळली। तरुण छत्रपती शाहूंनी धैर्याने त्यावर मात केली। 1902 साली 7व्या एडवर्डच्या ध्वजारोहणानिमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला। तेथील भौतिक प्रगतीचा प्रभाव त्यांच्यावर पडला, त्यामुळे त्यांनी अनुभव विश्व समृद्ध झाले। कोल्हापूर वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला तो 1899ला। कोल्हापुरातील ब्रह्मवर्गाने छत्रपती शाहूंचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र म्हटले आणि त्यांना वेदमंत्राचा अधिकार नाकारला। त्यातून वेदोक्तांच्या संघर्षाचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले। लोकमान्य टिळकांनी ब्रह्मवर्गाची बाजू घेतल्याने प्रकरण एरेस पेटले। शाहूने वेदोक्तांचा अधिकार नाकारणाऱ्या राज्योपाध्यांची व शंकराचार्यांची वतने जप्त केली। ब्रह्मवर्गाने हे प्रकरण व्हाईसरॉयपर्यंत नेले, पण शेवटी छत्रपती शाहूंची चर्चा झाली। कोल्हापुरातील ब्रह्मवर्गास त्यांच्याशी समेट करावा लागला, पण महाराष्ट्रातील ब्रह्मवर्ग शेवटपर्यंत त्यांच्या विरोधातच राहिला। कुलकर्णीत वतन बरखास्ती, शतशोधक जलशाने शाहूंचा पाठिंबा व बामीमुळे त्याला हा विरोध वाढतच गेला। वेदोक्त प्रकरणातील अनुभवावरून भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्चवर्णीयांची धार्मिक व सामाजिक मक्तेदारी नष्ट होणार नाही, अशी छत्रपती शाहूंची धारणा झाली होती। परिणामी ते महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले। त्यांनी उघडपणे त्याचे अनुयायित्व स्वीकारले, तरी सत्यशोधक तत्त्वांना त्यांचा पाठिंबा होता। त्यांच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन झाले। पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी श्री शिवाजी वैदिक स्कूल ची स्थापना केली आणि मराठ्यांची स्वतंत्र छात्र जगद्गुरू पद निर्माण करून त्यावर सदाशिवराव पाटील या उच्च विद्यापीठ तरुणास नेमले। धार्मिक व सामाजिक क्षेत्रात हा एक अभिनव प्रयोग होता। छत्रपती शाहूंनी आर्य समाज व थिओसॉफिकल सोसायटी या संस्थांनाही आश्रय दिला। वेदावरील श्रद्धा व जातीभेदाला विरोध या आर्य समाजाच्या तत्त्वामुळे त्यांनी स्वतःला आर्य समाजी म्हणून घोषित केले, तथापि त्यांच्यात ते आहारी गेले नाहीत। आर्य समाजाच्या गुरुकुलाची स्थापना झाली। पुढे राजाराम कॉलेज आर्य समाजाकडे चालवण्यासाठी दिले गेले। बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दरिद्री, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाही, हे जाणून छत्रपती शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला। त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अंमलातही आणला। तो 1917 साली प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली।
प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता. खेड्यापाड्यातील मुलांना उच्च शिक्षणाची सुविधा मिळावी म्हणून छत्रपती शाहूंनी कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, सुतार, नाभिक, महार, चांभार, ढोर इत्यादी जाती जमातीसाठी वसतिगृहे स्थापन केली. शिवाय नाशिक, पुणे, नगर, नागपूर इत्यादी अनेक ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व सहाय्याने अनेक वसतिगृहे सुरू झाली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या. मागासलेल्या जातीत शिक्षणाबद्दल फारशी आस्था नसल्याने व त्यांचे कारण शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी लाभण्याची शक्यता नसल्याने छत्रपती शाहूंनी 26 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानातील 50% शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवल्याचा जाहीरनामा काढला. राखीव जागांचे धोरण अंमलात आणणारे शाहू हे हिंदुस्थानातील पहिले राज्यकर्ते ठरले. अस्पृश्यतेचे उच्चाटन शाहूने आपले जीवित कर्तव्य मानले. संस्थानातील शाळा, पाणवठे, विहिरी, दवाखाने, कचेरे इत्यादी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास त्यांनी कायद्याने प्रतिबंध केला. त्यासाठी अनेक वटहुकूम जारी केले. 1918-19 मध्ये त्यांनी ते वटहुकूम जारी केले होते. त्यांनी अस्पृश्यांना सरकारी नोकरीत घेतले. समाजातील व तलाठ्यासारख्या प्रतिष्ठेच्या जागा दिल्या. त्यांच्यापैकी अनेकांना माहूत, हुलसवार, पोलीस, स्वतःचे मोटर चालक म्हणून नेमले. महार वतन खालसा करून महारांची वेठबिगारीतून आणि गुन्हेगारी मानल्या गेलेल्या जातीची हजेरी पद्धतीने मुक्तता केली. फासेपारधी, कोरवी, बाकडवाले यांसारख्या भटक्या व विमुक्त जातींना जवळ करून त्यांचे जीवन स्थिर केले. त्यांना आपले रक्षक म्हणून नेमले. खेड्यापाड्यातील बलुद्यांच्या बलुते पद्धतीने मुक्त करून त्यांना समाजातील सर्व उद्योगधंदे खुले केले. 1918 जोगिनी व देवदासी प्रथेस प्रतिबंध करणारा कायदा जारी केला, तो 1920ला. याच सुमारास छत्रपती शाहूंची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भेट झाली. ती होती 1919 साल. बाबासाहेबांच्या मूकनायक वृत्तपत्रासोबत पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्च शिक्षणास त्याने अर्थसहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदात बाबासाहेबांबरोबर सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा खरा पुढारी मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचा गौरव केला. अस्पृश्यतेबरोबरच जातीभेदाशी छत्रपती शाहूने अखेरपर्यंत संघर्ष केला. आंतरजातीय विवाह व जातीभेदावर रामबाण उपाय वाटून त्यांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. स्वतः पुढाकार घेऊन अनेक आंतरजातीय धनगर मराठा विवाह घडवून आणले. तसेच बालविवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा जारी केला. घटस्फोटास व विधवा पुनर्वसनास कायदेशीर मान्यता दिली. कुटुंबात होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळापासून स्त्रीला संरक्षण देण्यासाठी कायदाही त्यांनी 1919ला मंजूर केला. मागासलेल्या वर्गातील मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली. सामाजिक सुधारणेबरोबर छत्रपती शाहूंनी शेतीस व उद्योगधंद्यास प्रोत्साहन दिले. अनेक कृषी औद्योगिक प्रदर्शने भरवली. पन्हाळ्यावर चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडीचे प्रयोग केले. कृषी उत्पादनासाठी शाहूपुरी, जयसिंगपूर यासारख्या बाजारपेठा वसवल्या. त्यामुळे कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध पावली. छत्रपती शाहूंनी कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला. शाहू मिलची स्थापना करून आधुनिक वस्त्रोद्योगास त्यांनी चालना दिली. छत्रपती शाहूंनी बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रात संस्थानाचा कायापालट करणारा उपक्रम ठरला. संस्थानी मुलाखतीत हे सर्वात मोठे धरण मानून त्याने आपले संस्थान सुजलाम सुफलाम करून टाकले. शाहूंनी सहकारी संस्थाचा कायदा करून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ 1913 मध्ये रोवली. छत्रपती शाहूंनी संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आणि कलांना राजश्री देऊन महाराष्ट्रात कलेचा क्षेत्राचा पूर्ण कामगिरी केली. अल्दिया खां, हैदबर शाखा, भुर्जी खां, सुरश्री केसरबाई, गानचंद्रिका, अंजनीबाई मालपेकर अशा अनेक गायकांनी छत्रपती शाहूंच्या आश्रयाने अखिल भारतीय कीर्ती संपादन केली. त्याने अनेक नाटक कंपन्यांना व गुणी कलावंतांना आश्रय दिला. बालगंधर्व, संगीतसूर्य केशवराव भोसले हे थोर कलावंत शाहूंनीच महाराष्ट्राला दिले. संगीत व नाट्यकलेची जोपासणीसाठी त्यांनी कोल्हापुरात भव्य पॅलेस थिएटर केशवराव भोसले नगरी बांधले. त्यांच्या शेजारीच खुल्या नाट्यगृहाची सोय केली. शाहूंच्या दरबारात आबाला रहमान सारखा महान चित्रकार व कलावंत होऊन गेला. बाबूराव पेंटर, दत्तोबा दळवी प्रभृती चित्रकारांना त्यांनी प्रोत्साहन दिले. मल्लविद्येच्या प्रांतात शाहूंनी संस्थानासह सर्व देशातील मल्लांना
उदार आश्रय दिला. रोमच्या आखाड्यात धर्तीवर कोल्हापूरच्या कुस्तीचे मैदान बांधले. त्यांच्या कारकिर्दीत कोल्हापूर ही मल्लविद्येची पंढरी बनली. खुद्द छत्रपती शाहू मल्लांचे मल्ल म्हणून प्रसिद्ध होते. त्यावर्षी त्यांनी कोल्हापुरात साठमारी हत्तीचा खेळ सुरू केला. शिकार तर त्यांच्या आवडीचा छंद होता. पट्टीचे शिकार म्हणून त्यांचा लौकिक होता. छत्रपती शाहू महाराजांचा सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुस्ती क्षत्रिय सभेने त्यांना राजर्षी पदवी बहाल केली. 1919 मध्ये त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली होती. त्यांच्या या कार्यामुळे दलित पतितांचा उद्धारक, रयतेंचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. अखेरच्या दिवसात द्वितीय चिरंजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनाने ते खचून गेले. तशातच मधुमेहाने ते ग्रासले गेले. अखेर मुंबई येथे त्याने वयाच्या अवघ्या 48व्या वर्षी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज हे कोल्हापूरच्या गादीवर आले. राजश्री छत्रपती शाहू महाराज हे तुम्हा सर्वांचेच राजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन. तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञासुरे सर. संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल. आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा. अपडेट रहा. तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार. बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा. जय हिंद.